आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा आत्मा आणि नमस्ते. या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेसह पुन्हा एकदा नव्याने या ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहे. आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे युट्यूब वरील सर्व सन्माननीय सदस्य जे आपला व्हिडिओ बघत आहेत, तुम्हा सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ऊर्जा आत्मा आपल्या नमस्ते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तर बघा, आजचा विषय आहे भीतीपासून मुक्तता. आणि आजच्या विषयामध्ये मी जरा भीती हा विषय घेतलेला आहे, पण हा भीतीचा विषय मात्र जरा वेगळ्या प्रकारे घेतलेला आहे. कारण आज आपण ज्या भीतीबद्दल बोलणार आहे, ही आहे अनेक वर्षानुवर्षापासून काही लोकांना स्वप्न पडतात किंवा वर्षानुवर्षापासून एखाद्या गोष्टीची भीती असते अंतर्मनामध्ये. ओके, या भीतीवर आज आपण चर्चा करणार आहे. आणि आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून यामध्ये बदल होऊ शकतो का. ओके, यस. तर मी त्या अगोदर विचारेल, कोणाकोणाला वाटतं की यस, फरक पडू शकतो. आणि जे कोणी सदस्य बोलतील त्यांनी आपले व्हिडिओ सुरू ठेवूनच बोला. हं. ओके, वाटते, वाटते, वाटते. खूप सुंदर, बहुत बढिया. तर ओके, खूप छान. तर आपण चर्चात्मक आजचं सेशन घेऊया. मला तुम्ही आवर्जून सांगा की आपण म्हणतो की भीती आहे, अनेक वर्षानुवर्षाची आहे, कोणाला स्वप्नांची, कोणाला कशाची. तरी मला सांगा की खरोखर जुनी भीती कशा कशाची असू शकते, म्हणजे आपण त्यावर आधारित सेशन घेऊया. सांगा, तुम्हाला माहिती असलेली. कदाचित माझ्याकडून एखादी गोष्ट राहू नये यासाठी. बोला बोला. मला लिफ्ट मध्ये असताना ना अचानक इन्सिडेंट काही बघितलेले असतात ना, लिफ्ट अचानक ब्रेकडाऊन झाली किंवा काय, तर ती हा, लिफ्ट मध्ये असताना एकदा तरी असं थोडं भीती वाटून जाते. वाटतेच. हम्म. ओके. हा. ते यस. युट्यूबला बघितलेले असतात ना इन्सिडेंट, ते एकदम हो. डोळ्यासमोर येतात. ओके. रोज लिफ्ट मधून जावं लागतं का? हा, ऍव्हरेज रोज तर यूज करतोच ना लिफ्ट. यस, पण तरी भीती वाटते. हा. ओके, चला नेक्स्ट. मला मॅडम, रोड ऍक्सिडेंटची भीती वाटते. रोड ऍक्सिडेंटची भीती वाटते. ओके. मॅडम आणखी? स्टेज डेअरिंगची. हा, स्टेज डेअरिंग. स्टेजवर जाण्याची भीती वाटते. हो. ओके. आणखी? बोला बोला बोला. बोल मॅडम. हो, बोला. नाही, माझ्या मिस्टरांना पॅरालाइस मारलं होतं ना, हम्म. ते बघितलं ना, मग ते मला पण सारखी भीती वाटत होती. जरा मोकळ्या बोला माया, ते मला कळलं नाही. मिस्टरांना माझ्या पॅरालाइस मारला होता ना, ते बघितलं ना मी समोर, हम्म. त्यामुळे ती पण मनात भीती बसली माझ्या हम्म. कशाची माझ्या भीती आहे बाबतीत. तुम्हाला कशाची भीती वाटते मग आता? ते त्रास होतो ना, माइंड सर्क्युलेशन होत नाही, हम्म. हात हात पाय पण कमजोर पडत नाही. हम्म. हम्म. ती पण एक भीती बसली मनात. बरं. तेच बरं बरं. हम्म. ओके. हा, आणखी? नाही दुसरं नाही. हा, आणखी दुसरं कोणी सांगा. बोला बोला. अंधाराची भीती वाटते मॅडम मला खूप. अंधाराची भीती वाटते. बर. हम्म. बोल बोल प्रणाली, बोल. मी कुणाला जर फोन केला एक दोन वेळेस आणि जर समोरून रिसीव्ह नाही झाला ना, तर मला भीती वाटते काही झालं का काही म्हणून. स्पेशली माझ्या हसबंड सोबत जर त्यांनी जर माझा फोन रिसीव्ह नाही केला एक दोन वेळेस कंटिन्युअसली, तर मला भीती वाटते ती. लगेच भीती वाटते
की काही झालं हम्म. असेल का यांना, है ना? हम्म. हद से ज्यादा प्यार, है ना? नाही, जनरली सर्वांनाच, असं काही त्यांनाच नाही, पण जनरली हं, सर्वांनाच. बर. हम्म. ओके, नमस्कार मॅडम. बोला सर. मला मॅडम भविष्य काळाची जास्त भीती वाटते, म्हणजे एकसारखं इन्सेक्युअर आणि असं वाटत राहतं एकसारखं. ओके, की बाबा काय होईल का? हो हो. स्वतःच्या बाबतीत वाटते की सर आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये वाटते? स्वतःच्या बाबतीत पण आणि कुटुंबाच्या बाबतीत पण. मला मेनिंजायटिस झाला होता 2014 साली. हं, त्याच्यानंतर मी पूर्ण जॉबलेस झालोय, त्याच्यामुळे खूपच जास्त इन्सेक्युरिटी वाटते मला. बर. असं झालंय. ओके, आणखी आहे कोणी? बोला बोला. येस, अनुभव तर नंतर घेऊया आपण. ज्यांनी भीतीवर मात केलेली आहे त्यांचे येस अनुभव घेणारच आहे. सर्व हा ग्रँडमास्टर्स, रेकी हिलर्स यांनी मात केलेली आहे. पण नवीन सदस्य तुम्ही बोलू शकता. हं. बोला नीता ते. आमच्याकडे ना पॉइझनस स्नेक निघतात ना, म्हणजे एरिया तसा आहे. आणि बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, त्याच्यामुळे त्याची भीती वाटते. म्हणजे मुलगी खेळत असते आजूबाजूला बाहेर. मग मी असं इकडे क्लिनिकला असते, बाहेर असते, मग ती आहे का घरी, घरात आहे का बाहेर, म्हणजे अशी भीती वाटते तिच्याबद्दल. हा, कायम असं लक्ष लक्ष राहते की बाबा ती हा कुठे गेली असेल का? हा, कुठे गेली आहे का घरी, मग फोन करून विचारलं जातं बाहेर आहे का घरात आहे, हं, असं. बरोबर. हं, हॅलो. हा, बोला हॅलो. बोला. हा, बोला. हा, अकल्पिता. हा अकल्पिता बोलते. हा, जरा हे हो. करा ना, व्हिडिओ हा सुरू करा ना. हा हा हा. हा, हॅलो. बोला. हा हा, मला असं माझ्या हातून कोणाचं वाईट झालं असेल, दुखावलं गेलं असेल, त्याची भीती वाटते. बरं. हा. ओके, कोणी दुखावला जाईल का बाबा, आहे ना? दुखावलं गेलं असेल पास्ट मध्ये वगैरे, अशी त्याची भीती वाटते. बरं बरं, माझ्याकडून लोक दुखावले गेले असतील, ते कर्मफळ हा मला लागेल का, असं वाटते का? हा, त्याची भीती वाटते. बरं. हम्म. काळजी नका करू मग. त्यासाठी तर सोपी उपाय आहे. नक्कीच सोपी उपाय आहे. येस. चला, तर आणखी आहे का कोणी, की जुनं एखादी गोष्ट आहे बाबा? तर हो, ह्या खरोखर ह्या भीती आहेत. हा, आणि ह्या सगळ्या भीतींवर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने 100% फरक पडतो. ओके, आता आपण सांगितलेल्या जेवढ्या काही भीती आहेत त्या ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडल्यानंतर फार विशेष नाहीत. ओके, माझ्याच सावलीला घाबरणारे मी, असं सांगणारे लोक आता केवढ्याही मोठ्या घरामध्ये अंधारामध्ये एकटे राहतात. ओके, घरामध्ये अनेक एनर्जी जाणवणारे लोक एकटे राहतात. तर सर्वसन्मान्य सदस्य, सोडून द्या ही भीती, ऊर्जेसोबत जुडा. ओके. यस पूनम, काही दिवसामध्ये आपल्याला लिफ्ट मधील भीती बिलकुल वाटणार नाही. आय प्रॉमिस. ओके, तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, ताकदवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, भीतीमुक्त जीवन जगा. असं मी सगळ्यांना सांगेन. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला खरोखर भीतीमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करत असते. ओके, तर आता आपण बघूया, आजच्या सेशनला सुरुवात करूया. पण त्या अगोदर थोडस सांगू पुन्हा नवीन सदस्यांना की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. कारण अनेक असे सन्माननीय सदस्य आहेत जे आज सुद्धा आजच्या सेशनला पहिल्यांदा बसलेले आहेत. हो ना, माझी अपेक्षा आहे की सगळ्यांचे व्हिडिओ सुरू असावे. फार कोणी प्रवासामध्ये आहे, काही अडचण आहे तर ठीक आहे, नाही तर आपले व्हिडिओ सुरू असावे, है ना? हा, बघा, आपण दोघी मॅचिंग मॅचिंग आहे तरी व्हिडिओ सुरू करायला एवढा उशीर लागला, हो ना? चला, तर बघूया आपण आता ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. ओके,
आणि मी आजच्या सेशनला अगदी कमी वेळामध्ये घेईल, कारण तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तर सुद्धा द्यायचं आहे. आणि अधिक महत्वाचं म्हणजे तुम्हाला खरोखर भीतीमुक्त झालेल्या लोकांचे शेअरिंग सुद्धा ऐकायचे आहे. ओके, येस. तर नक्कीच मी ग्रँडमास्टर्स, सर्व ग्रँडमास्टर्स, नवे ग्रँडमास्टर्स, मी आवर्जून सर्वांना विनंती करेल की जॉईन करा. आपल्या आपल्या ग्रुपला टाका मेसेज जॉईन करण्यासाठी. ओके, फक्त ग्रँडमास्टरच नाही, 10वे 9वे असे काही नवे लाडके नाही आहे. तर जे सगळेच ग्रँडमास्टर्स आणि आपले रेकी हिलर्स जॉईन करा. ओके, तर बघा, ही ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला सांगते. माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, मी घेत असलेला प्राणशक्ती, श्वास आपण घेतो सगळेजण. येस, आपण घेत असलेला प्राणशक्ती, श्वास, म्हणजेच हा वरून येणारा प्रकाश आणि ही प्राणशक्ती आहे. ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय, तर माझ्या आतमध्ये सुरू असलेला येणे जाणे हा जो श्वास आहे, याला आपण प्राणवायू म्हणतो, प्राणशक्ती म्हणतो, वैश्विक शक्ती म्हणतो, जैविक ऊर्जा म्हणतो, प्राणवायू म्हणतो, जो आपल्याला जिवंत ठेवतो आहे. यस, हाच तो प्राणा, हीच ती प्राणशक्ती, हीच ती हिलिंग पॉवर आणि हीच ती ब्रह्मांडी ऊर्जा. बस. मग आता आपण जेवढा प्राणा घेतो, जेवढी प्राणशक्ती आपण आता घेत आहे, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्राणशक्ती आपण घेणे, या प्राणशक्तीचा, या आध्यात्मिक शक्तीचा, या प्राण ऊर्जेचा आपण वापर माझ्या शरीरासाठी, माझं शरीर हील करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी, आरोग्य संपन्न करण्यासाठी, माझ्या शरीराला उपचार करण्यासाठी, आरोग्यशास्त्रानुसार याचा वापर करणे, वैद्यकीय शास्त्रानुसार याचा वापर करणे आणि याच ऊर्जेचा माझ्या मनातील भीतीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी मला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडच्या भाषेमध्ये माझ्या माइंडला योग्य प्रोग्राम करून वर्षानुवर्षांच्या भीती असतील किंवा आणखी काही आजार असतील तर त्यापासून दुरुस्त करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी या प्राण ऊर्जेचा वापर करणे, म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे, म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. कळलं? माझ्याच आतील शक्ती, माझ्याच आतील प्राणा, माझ्याच आतील प्राणवायू आज जेवढा मी घेत आहे या ब्रह्मांडाकडून, त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात ओढून घेणे, खेचून घेणे, ही पद्धती शिकणे आणि खेचून घेतलेल्या प्राणाचा माझ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी योग्य तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर करून घेणे, स्वतःचाही फायदा करणे, इतरांच्याही फायद्यासाठी प्रार्थना रूपी ऊर्जा पाठवणे, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. किती शब्दात मी या ऊर्जेचं वर्णन करू, कितीही. आणखी कधी मी 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा सांगितलं ना, तरी मला पुन्हा पुन्हा ऊर्जेबद्दल वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये, वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगावंसं वाटेल. कारण या ऊर्जेबरोबर जेवढं एकरूप होऊ, तेवढं तेवढं आपल्याला आणखी आणखी कळत राहतं. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेली शक्ती, माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेली क्षमता, माझीच क्षमता, या क्षमतेचा मला अधिक विकास करायचा आहे, विकास करायचा आहे, विकास करायचा आहे. हेच ते ब्रह्मांडासोबत जोडलं. आणि मग
आजचा विषय आहे भीतीपासून मुक्त होण्यासाठी. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खरोखर भीतीपासून मुक्त होण्यासाठी ऊर्जेचा वापर तर आपण करतोच, करणारच आहे. पण हे कोणाकोणासोबत घडलेलं आहे, जे मी आता सांगते आहे की यस, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा आणि भीतीमुक्त व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्याने अनेक वर्षानुवर्षांचे काही स्वप्न असतील, काही विकार असतील, काही छोट्या मोठ्या भीती असतील, तर त्यावर मात करता येते. असा एखादा अनुभव आहे का रेकी हिलर कोणाकडे? तर नक्की शेअर करा. करा हँड कोण करते तर. करा, बोला, माईक सुरू करा. हा बोला नेहा, नेहाला सांगायचं आहे. करा नेहा, माईक सुरू. मॅडम बोला, हा काय तुम्हीच. विचारलं? काय विचारलं? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर भीतीवर मात करता येते का? तुम्ही शिकवलाच तर येणार. येस, तर तुम्ही तुम्ही कुठल्या भीतीवर शिकवलाच मात तर केली? येणार. तुमचा अनुभव सांगा, तुमचा अनुभव. मी मात केली नाही असं, पण मला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते. हं. खूप भीती वाटते. आणि भीतीचा माझा अनुभव असा आहे की मला भीती वाटत असते की अनामिक भीती वाटत असते. मला त्याचं कारणच कळत नसतं की का भीती वाटते. ओके. कुठेतरी काहीतरी घडत असेल किंवा माझ्यावरती काहीतरी प्रसंग किंवा माझ्याविषयी काहीतरी कुठेतरी चालत असेल तर ती मला जाणीव होते आणि तेव्हा मला धडधडी भरते, भीती वाटते. ओके. ओके. येस. मी विचारते आहे की मी माझ्या भीतीवर मात केली असे कोणी सदस्य आहेत का हजर? तर हँड राईज करा आणि बोला. माईक सुरू करा. बोला सीमा पाटील. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. भीतीवर मात म्हणजे मी पहिली जास्त प्रेत बघितलं की भीत होती, घाबरत होते जास्त मी. ते डोळ्यापुढून जातच नव्हतं, पण आता काहीच वाटत नाही. आता वा, विसरायला होतं लगेच. खूप सुंदर. एवढं एवढं झालंय माझ्या बाबतीत, कारण मी वर्ष वर्ष त्या प्रेताला असंच दिसत होतं मला बघितलं की, पण आता नाही काय वाटत. थँक्यू खूप मॅडम. सुंदर. युनिव्हर्सचे पण धन्यवाद. येस, खूप छान, खूप सुंदर. तर ह्या भीती असतात अनेकदा मनामध्ये. बोला हर्षदा. नमस्ते मॅडम आणि नमस्ते सर्वांना. मला स्टेज डेअरिंगची भीती वाटायची, स्टेजवर जाण्याची भीती वाटायची. आणि काही दिवसांपूर्वी मी माझं पहिलं स्पीच दिलं आणि ते खूप सुंदर दिलं. कोणालाच वाटलं नाही की ते माझं फर्स्ट होतं. स्पीच खूप छान, की जवळजवळ 7 मिनिटाचं स्पीच होतं आणि त्यावेळेला 3 वेळेला क्लॅप झालं. इतकं छान ते स्पीच होतं. आणि दुसरं म्हटलं म्हणजे मला काही कारणास्तव अळी अळी असते ना आपली, लार्वा असतात, त्यांची भीती वाटत होती. आणि ती भीती पण माझी खूप कमी झाली आहे. खूप म्हणजे आता मला तेवढी भीती वाटत नाही. नाहीतर कोणी नुसतं आली अळी तेवढंही म्हटलं ना तर मला खूप भीती वाटायची, आणि आता नाही वाटत तेवढी भीती. बहुत बढिया, खूप सुंदर. येस. तर ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडल्यानंतर मी माझ्या भीतीवर मात केली आहे. खूप सुंदर, खूप छान. आणखी कोणी आहे? तर पटकन, नंतर संधी नाही मिळणार. लवकर, माझं झाल्याशिवाय संधी नाही देणार मग मी. सर्व नवीन सदस्य आहेत ना सध्या स्क्रीनवर. हा. येस. का, चला. तर बघा, आपण आता बघूया का तुम्हाला शेअरिंग करण्यासाठी भरपूर सदस्य येणार आहेत, पण थोडे थांबून येतात ते. थोडं, कारण त्यांनी शिकलेलं आहे, ते फक्त शेअरिंगला तयारी करून येणार आहेत. नवीन नवीन सदस्य सर्व अगोदर हजर असतात. चला तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर माझ्या भीतीवर मला मात करता येतं, हे शक्य आहे. मग सोबतच हे काय आहे, का बरं भीती वाटते आणि यामागचं काय सायन्स असतं बघून घेऊया आपण.
ओके. भीती, बऱ्याच गोष्टीची भीती वाटत असते व्यक्तीला, पण ना ह्या भीती वाटली तेव्हा कशा प्रकारे स्वतःला हाताळावं हे कळत नसतं. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपण ह्या गोष्टी योग्य प्रकारे हँडल करू शकतो. बघा बरं, काय असतं तर माणसाला दोनच गोष्टीची भीती आहे जन्मतः. माहिती आहे तुम्हाला कोणत्या आहेत? माणसाला जन्मतः दोनच गोष्टींची भीती असते, ती फक्त आणि फक्त उंचावरून पडण्याची आणि मोठ्या आवाजाची. त्या व्यतिरिक्त कोणतीच भीती माणसाला नसते. ओके. कोणतीच नसते, जन्मतः कोणतीच नसते. ह्या सगळ्या गोष्टी नंतर क्रिएट होतात कधी कधी. आणि आजचा माझा विषय आहे स्पेशली, तुम्ही सगळ्यांनी अनेक प्रकारच्या भीती सांगितल्या, पण तरीही त्यातल्या त्यात आजचा माझा विषय आहे विशेषतः अनेक वर्षानुवर्षांपासून काही लोकांना स्वप्न दिसतात, आणि स्वप्न असे भयानक आणि नकारात्मक असतात ना, की त्यामुळे त्या व्यक्तींच्या आयुष्यावर मानसिक, भावनिक, शारीरिक अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो, वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा. आपण बघूया बरं ही स्वप्न का पडतात तर. वेगवेगळे कारण असू शकतात, असं नाही की एकच कारण असेल हे स्वप्न पडण्याचं. विविध कारणे असू शकतात. स्वप्न पडण्याची विविध कारणे असू शकतात, जसं की मानसिक कारण असू शकतात. कधीतरी एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडली, ती वारंवार पुन्हा पुन्हा दिसते. बघा, तुम्हाला बरोबर समजेल, अनेक जणांचे क्लिक होईल की हे माझ्यासोबत होते. दैनंदिन आयुष्यामध्ये जर काही ताणतणाव असेल किंवा अनिश्चितता असेल, तर अनेक वेळा ती स्वप्नामध्ये दिसते. नातं तुटेल का, अपघात होईल का, अनेक साऱ्या गोष्टी. आणि अनेक वेळा लहानपणापासूनच काही भीती दाखवलेल्या असतात, आणि त्या दडपून ठेवलेल्या भीतीच आपल्याला स्वप्नांमध्ये दिसतात. एखाद्या वेळेस आपली झोप पूर्ण होत नाही, कधी कधी श्वास घ्यायला अडचण होते झोपीमध्ये, आणि एखाद्या वेळेस काही आपण औषधं वगैरे घेतो, त्याचा परिणाम म्हणून वेगळे स्वप्न दिसतात. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर असं होईल की एखादी इच्छा अंतर्मनामध्ये राहिलेली आहे. ओके. ती आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठलेली आहे, मग ती पूर्ण होते आहे किंवा ती व्हावी, ती इच्छा, ते आपल्याला तिथं कुठेतरी स्वप्नांमध्ये दिसत असतं. किंवा चुकीचे विचारांचा साठा जेव्हा निर्माण होतो, तेव्हा ती झडप रात्रीच्या वेळी उघडून त्या अलगद वेळी ती स्वप्नांच्या स्वरूपामध्ये दिसू शकते. भूतकाळामध्ये एखादं काही कार्मिक झालेलं असेल, किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये एखादा अडथळा निर्माण झालेला असेल, त्यामुळे सुद्धा विविध प्रकारची स्वप्ने दिसू शकतात. आणि कधी कधी नकारात्मक ऊर्जांमुळे सुद्धा ही स्वप्न दिसू शकतात. तर हो, पण याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम होतो, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा कुठेतरी मानसिक, भावनिक काय असू शकतं, शरीराचा काय प्रश्न असू शकतो, यामध्ये आपण अध्यात्म काय सांगते हे मी तुम्हाला सांगितलं. बरोबर ना? येस. आता चालू पुढे. मग या सगळ्या गोष्टींचा काय बरं परिणाम होऊ शकतो? तर या भयानक स्वप्नांचा खरंच मनावर परिणाम होतो, तसाच शरीरावर सुद्धा होतो. आणि आपण म्हणूया की आपलं भावनिक संतुलन ढासळणे हा सुद्धा तेथे परिणाम होतो. कुठेतरी झोप नाही लागली तर विकनेस येतो, की एनर्जी लो वाटते. कधी कधी हार्ट आपले ठोके वाढतात. आणि आपण म्हणूया की बाबा ह्या सगळ्या गोष्टींमुळे, येणाऱ्या चुकीच्या स्वप्नांमुळे कुठेतरी बऱ्याच वेळा इम्युनिटी पॉवर कमी होणं हे पण व्यक्तीचं होऊ शकतं. आणि तणाव येणे, आपण म्हणूया मनावर काय परिणाम होतो, तर कधी कधी डिप्रेशन मध्ये एखादी व्यक्ती जाऊ शकतं. कॉन्सन्ट्रेशन आपल्याला आपल्या कामावर, आपल्या गोष्टीवर करणे, ते स्वप्न दिसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कामात लक्ष लागत नाही. बरोबर ना? येस. सतत भीती किंवा अस्वस्थतेची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होत राहते. अचानक येणारे विचार
आणि अचानक दिसणारे स्वप्न दोन्ही गोष्टी काम करतात. आत्मविश्वास व्यक्तीचा कमी होऊ शकतो आणि ना बऱ्याच वेळा आपण काय वागावं अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि आपण म्हणूया की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या कामावर होतो. कामावर झाला की आर्थिकतेवर होतो. बरोबर. आरोग्यावर झाला की आर्थिकता आरोग्यावर खर्च होते. म्हणजे जर आपण विचार केला तर कधी कधी असं होऊ शकतो की त्या चुकीच्या स्वप्नांचा, त्या मानसिक स्वप्नांचा किंवा स्वप्नांमध्ये वाटत असलेल्या भीतीचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो. ओके. मग आपण असा विचार करूया की यामध्ये विज्ञान काय सांगते, काय करायला हवं. यस, आपण छान झोप घ्यायला हवी, मेडिटेशन करायला हवं, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायला हवं, थोडंसं प्राणायाम वगैरे करायला हवे. ओके. आणि आणि हा आहार योग्य घ्यायला हवा. या सोबत सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन करायला हवं. ओके. मग आपण म्हणूया की मेडिटेशन करायला हवं, मेडिटेशन करायला हवं. हे खूप गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे मेडिटेशन योग्य होणं. पण मला एकच सांगा, फक्त मेडिटेशन करून होईल का? होईल. त्या अगोदर आपल्याला शोधावं लागेल की खरोखर हे स्वप्न मला का पडतात. ओके. हे असं का होतं, या काच उत्तर मिळालं की तुम्हाला त्यासाठी प्रॉपर अफर्मेशन सह मेडिटेशन करता येईल. कळलं? तेव्हा आपण त्या त्या विकारामधून बाहेर निघू शकतो आणि 100% निघू शकतो एवढंही सांगते. आता बघा, हे काय असते, ती भीती आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला पडणारे स्वप्न आहे. कधी अगदी नेमकं आता आपण सांगू हेच कारण असं नाही, असेल असं नाही. पण जर का वारंवार एखादं स्वप्न पडते तर ते कुठंतरी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सेव्ह झालेलं आहे. ओके. आणि मग ते एखाद्या वेळी त्या विशिष्ट प्रसंगी ते पुन्हा ती आठवण बाहेर निघते. आपलं सोल आपल्या भावनामय शरीरासह त्या सगळ्या गोष्टी अनुभवते आणि वारंवार वारंवार ह्या गोष्टी होतात. एखादा सुखद अनुभव असला तर व्यक्तीला काही वाटत नाही. पण जर प्रचंड भीती असेल, मी सांगू तुम्हाला अनेकदा काय काय भीती वाटते. तर एखादा प्राणी आहे तोच माझ्या अंगावर येतोय, मला प्रचंड काहीतरी त्रास देतो आहे, साप आहे, जे काही आहे ते. ओके. आणखी एखादी नको त्या व्यक्ती, नको ते चेहरे, हं किंवा नको त्या क्रिया, त्या ज्या गोष्टींची आपल्याला प्रचंड भीती वाटते त्या क्रिया, अनेक गोष्टींना, अनेक व्यक्तींना स्वप्नामध्ये सामोरे जावं लागतं. आणि त्यानंतरचे जे काही दिवस असतात ना, ते स्वप्न पडून गेल्यानंतरचे, ते माहितीये कसे असतात. ज्यांना ज्यांना ह्या सगळ्या विकार आहे त्यांना माहिती आहे. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय होतं. आजचा विषय पण वेगळा आहे आणि कारण आजचा विषय डीप आहे. का तर येथे फक्त आता तुम्ही शांत राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा एवढं नाही, तर आता आपल्या मोठ्या विकारांवर नियंत्रणाना हे आहे. काय आहे? शारीरिक आजारांवर आपण मोठ्या प्रमाणावर प्रभुत्व मिळवलेलं आहे ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने. मग तो सोरायसिस असू दे, स्किनचे आजार असू दे, मग ते पोटाचे आजार असू दे, काही खडे असू दे, काय सांगसाल तुम्ही, हार्टचे ब्लॉकेजेस असू दे, तेथे सुद्धा काही लोकांना छान रिझल्ट आला आहे. कॅन्सर असू दे, तेथे सुद्धा रिझल्ट घेतलेला आहे. मग ती शांत झोप लागणे असू दे, संधिवात असू दे, काय काय असू दे, तो जो आजार तुम्ही सांगसाल त्या आजारावर अनुभव मात्र आता ग्रुपमधील सदस्यांनी दिलेला आहे. सध्याही जवळजवळ 1500 व्हिडिओज तयार आहेत, फक्त लोड करायचे राहिलेले आहेत. अनेक सदस्य ग्रुपमधील नाराज आहेत की मॅडम व्हिडिओ टाका आमचे. ओके. फक्त ते व्हिडिओ टाकायचे आहेत, नक्कीच तेही होईल, हळूहळू होईल,
एक 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 टाकल्या जातील आणि जोपर्यंत आपण मागचे व्हिडिओ टाकतो तोपर्यंत नव्या सदस्यांचे अनुभव तयार असतात. म्हणून मग कुठेतरी जुन्या सदस्यांचे अनुभव शेअरिंग तशीची तशी राहते. ओके, असा प्रत्येक आजारावर किडनीचा स्टोन असू देत, युरिन इन्फेक्शन असू दे, डिप्रेशन असू दे, वर्षानुवर्षापासून सुरू असलेल्या सायकॅस्ट्रिकच्या गोळ्या असू दे, शारीरिक आणि मानसिक आजारांवर पूर्ण नियंत्रण घेतलेलं आहे अनेक सदस्यांनी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने. मला असं सांगायचं आहे आवर्जून, मग आता हा पुढचा प्रश्न, त्यापेक्षा पुढे जाऊया, त्यापेक्षा मोठं सेशन घेऊया. म्हणून आज ही हिंमत घेतली आहे की अनेकांना अनेक स्वप्न पडत असतात, त्या स्वप्नांपासून मुक्ती मिळवणं फक्त झोपेच्या गोळ्या घेऊन शक्य होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मेडिटेशन मध्ये नियमितता ठेवावी लागते. आणि सन्माननीय सदस्यांनो, जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. आता या सर्व सदस्यांनी ज्या भीती सांगितल्या तुम्ही, त्या भीती सोलर चक्रामध्ये आहेत. तुम्ही फक्त रेकी 3rd डिग्री पर्यंत या. जवळजवळ 90% तुम्ही तुमच्या भीतीवर, तुम्ही सांगितलेल्या भीतीवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकता. परंतु आता जसं त्या सीमाताईंनी सांगितलं की प्रेताची भीती वाटणे ती एका दिवशी नाही निघत. त्यासाठी त्या माइंडला एका विशिष्ट प्रकारे प्रोग्राम करावं लागतं. स्वतःचीच भीती वाटणे अनेक साऱ्या गोष्टी आहेत. आणि आता मी ज्या बोलली त्या भीतीज पासून, त्या स्वप्नांपासून, त्या विकारांपासून स्वतःला सोडवण्यासाठी, स्वतःची ऊर्जा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. आणि ती कशी, ती बघा, आपले चक्र बॅलन्स करणे, चक्रांच्या आतील सर्व एनर्जीज नष्ट करणे आणि हे स्वप्न निर्माण करणाऱ्या ऊर्जा सुद्धा पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. ओके, फक्त एक एक स्टेप शिकत शिकत पुढे यावं लागते. स्वप्न निर्माण करणाऱ्या ऊर्जा, ज्या ऊर्जा ते स्वप्न निर्माण करत आहेत, त्या ऊर्जा सुद्धा नष्ट करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. की पुन्हा जर काय तो प्रसंग, पुन्हा जर काय तो विषय आठवला तरी त्या प्रश्नाचं, त्या गोष्टीचं मला त्रास होणार नाही. एवढं स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण करण्यासाठी जी ऊर्जा असावी लागते, ती ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता तुमच्यामध्येच आहे. फक्त कसं आहे की बाबा एकदम प्रॉपर पद्धतीने तिथपर्यंत जावं लागतं, करावं लागतं, थोडा वेळ स्वतःला द्यावा लागतो. बस हो जाएगा, जे आपण म्हणतो ते हो जाएगाच असतं. आता आपण म्हटलं आहे की काही नकारात्मक ऊर्जांमुळे वाटणारी भीती. तर नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय, तर काही विचार, काही बाहेरच्याच एनर्जीज. ओके, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याला काय 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 म्हणता, मी काही इथे तो शब्द वापरत नाही, पण सुज्ञ लोकांना मात्र समजलं आहे. ओके, ज्या ऊर्जांमुळे अनेकांना प्रचंड भीती वाटते. आले ना तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न? येस. तर त्या सर्व एनर्जीज पासून, कधी दुसऱ्याने पाठवून दिलेल्या असू देत, स्वतः निर्माण केलेल्या असू देत, किंवा काही कारणास्तव निर्माण झालेल्या, अट्रॅक्ट केलेल्या त्या एनर्जीज असू देत, सेम फ्रिक्वेन्सी मॅच करते, सेम एनर्जी अट्रॅक्ट होत असते, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेल्या केवढ्याही मोठ्या ऊर्जा असू देत, ह्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आहे. ओके, फक्त तिचा त्या पद्धतीने वापर करून घेता आला पाहिजे. आणि तो घेणे आणि त्याऐवजी सकारात्मक ऊर्जा क्रिएट करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे. मी असं नाही म्हणणार की या सगळ्या गोष्टी 100% रेखी 3rd पर्यंत होतात, नाही म्हणणार, पण एवढं मात्र नक्की सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी 100% ग्रँड मास्टर पर्यंत होतातच. ओके, यासाठी की
कित्येक अनुभव घेतले आहेत. आता सगळे अनुभव शेअर करता येतात का? मला सांगा, करता येतात? नाही. आणि आम्ही सुद्धा सेशन मध्ये एवढंच सांगितलेलं असतं की जे पर्सनल प्रश्न असतात ते शेअर करायचे नाही. एवढं सांगू शकतील माझे सर्व रेकी हिलर्स की आम्हाला स्वप्नांपासून मुक्तता मिळाली, परंतु काय स्वप्न होते हे सांगणार नाहीत. करते येस, कारण ते नाही सांगू शकणार. आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत आज रोजी लढत असलेले व्यक्ती अनेक आहेत. म्हणून मला अंतर्मनापासून वाटलं की आज आज आपण याच विषयावर सेशन घेऊया, कारण या गोष्टीमुळे, या सेशनमुळे ज्या ज्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचणार त्या त्या लोकांना कुठेतरी एक आशेचा किरण येणार की मी यानंतर शांत झोपू शकणार. अनेकदा असं होतं की स्वप्नांमधील ते स्वप्न पडेल का या भीतीमुळे अनेक वेळा अनेक लोकांना झोप लागत नाही. की अनेक लोक झोपेमध्ये किंकाळणे, कुटुंबातील लोकांची झोप उडणे, प्रचंड त्रास होणे आहे ना, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडणे, या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत होत असतात. पण मी नक्की सांगेल की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर तुम्ही यामधून बाहेर निघाल. ओके, येथे कार्य कसं होतं तर येथे अगोदर आपले सर्व चक्र ऊर्जेच्या सहाय्याने बॅलन्स होतात. येणारी ऊर्जा पूर्णपणे येत असते, मोठ्या प्रमाणात येत असते. सेम जे कार्य प्रत्येक अध्यात्मशास्त्रामध्ये होते आणि आपल्या भौतिक जगामध्ये आपण रोज करतो आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण घेत आहे आणि आपल्या स्वादिष्टान आणि मूलाधार चक्राच्या मधून ही वर पाठवतो आहे. इडा आणि पिंगला मधून घेतो आहे आणि सुषुम्नामधून वर पाठवतो आहे. तर फक्त या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर सेम त्या त्या गोष्टीसाठी प्रॉपर पद्धतीने शिकणे, टेक्निक शिकवलं जाणार. आता ते टेक्निक काय आहे इथं नका विचारू. ओके, येस, कारण एवढा विश्वास सांगते की या भीतीपासून मुक्त होण्याची क्षमता तुमच्या स्वतःमध्ये आहे आणि फक्त तुमच्या स्वतःमध्ये आहे आणि तुम्ही इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये यामध्ये बदल घडवून आणू शकता. नक्कीच आणू शकता. आपण आपल्या मनाला केलेले जे काही अडथळे आहेत त्यामधून आपण स्वतःला पार करू शकतो. प्रत्येक भीतीमध्ये स्वतःला आणखी सामर्थ्यवान कसं करावं ही ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला देत असते. आणि खर तर आपण या मार्गावर चालत असताना आपण प्रकाशाकडे जात असतो. तेथे अंधकार कोठेही नसतो. आणि यामध्ये आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये एवढा सकारात्मक बदल घडवून आणतो की ना कुठलं स्वप्न, ना कुठलं रोड क्रॉस करण्याची भीती, ना काहीच नाही. कोठेही राहणार नाही काहीही. तुमच्या भीतीवर तुम्ही नियंत्रण आणणार, तुमच्या स्वप्नांवर तुम्ही नियंत्रण आणणार. कुठला विचार माझ्या डोक्यामध्ये यावा आणि कुठला नाही यावा हे तुम्ही ठरवणार. आणि स्वतःच्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण होणार. त्या शुद्धीकरणाने आणि या ऊर्जेने तुम्ही स्वतःचा असा विकास करणार की अज्ञात गोष्टीमुळे वाटणारी भीती, अपयशाची भीती, भूतकाळातील नकारात्मक विचार, सामाजिक दबाव, आर्थिक शारीरिक संकट, त्याच सोबत आता आपण बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही नियंत्रण मिळवाल. कारण तुम्ही त्या भीतीचा स्रोत जिथून असतो, जिथून ती क्रिएट झालेली आहे, जेथून ती निर्माण झालेली आहे, त्या निर्माणावर कार्य करणार,
तेथून ती नष्ट करणार. एवढा माझा शब्द आहे तुम्हाला. त्या भीतीला तुम्ही स्वीकारू शकाल. यस. तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडल्यानंतर स्वतःच्या आयुष्यामध्ये सर्वांगीण विकास होतो. आता कोणाला काही प्रश्न आहे का तर विचारू शकता. आपलं सोलर पूर आणि ह्या ज्या छोट्या मोठ्या भीती सांगितल्या ना, की मला भविष्याची भीती वाटते, सरांनी सांगितलं. कोणी सांगितलं मला असुरक्षितता वाटते, कोणी सांगितलं मला छोट्या मोठ्या काही गोष्टी. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगू तुम्हाला रे की थर्ड पर्यंत गायब होतं. कारण तुमचं सोलर क्लीन होतं. तुम्ही जर प्रॉपर मेडिटेशन केलं तर ह्या छोट्या गोष्टी 3rd डिग्री पर्यंत पूर्णपणे तुम्ही यामधून बाहेर निघता. आयुष्य घडतं. ग्रँड मास्टर्स मध्ये पुन्हा ती एनर्जी सह तुमची ओळख होते वेगळ्या स्वरूपामध्ये. तेथे मात्र ह्या ज्या आतील सायकिक प्रॉब्लेम आहेत, मानसिक प्रॉब्लेम आहेत, ओके, हे तुम्ही तेथे क्लिअर करता मोठ्या प्रमाणामध्ये. कारण यासाठी मोठ्या प्राणशक्तीची आपल्याला गरज पडते आणि तेथे ती ऊर्जा आपण वापरून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतो. कोणाला काही प्रश्न आहे का आता? कोणाला काही अनुभव शेअर करायचा आहे का? तर नक्कीच करू शकता. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने व्हिडिओ सुरू करावे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. माझं नाव जयश्री गायकवाड आणि मी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडले गेले आणि मला मंजुश्री मॅडम कडून चांगल्या प्रकारे स्वतःला कसं म्हणजे बाहेर काढायचं स्वतःच्या प्रॉब्लेम मधून किंवा आपल्या आत्मविश्वास कसा वाढवायचा हे मॅडम कडून खूप चांगल्या प्रकारे मला कळालं आणि एक जगण्याची उमेद, स्वतःवर विश्वास ठेवून आपण काहीतरी करू शकतो ह्याच्याबद्दलचा स्वतःला आत्मविश्वास हा मॅडम कडनं मला मिळाला. आणि कितीतरी गोष्टी अशा झाल्यात की मला एकदा असं झालं की समोर मी रस्ता क्रॉस करत होते आणि अचानक असं हे गेली स्कूटर गेली आणि माझ्या हातात 2 पिशव्या त्याच्या पडल्या. तर मला वाटलं की माझं काहीतरी म्हणजे झालं असं आणि मी पण पडले. पण मला कुठेही टच झालं नाही, मला कुठेही लागलं नाही. का तर मी रोज मेडिटेशन करत होते, मी रोज मॅडमच्या संपर्कात होते आणि त्यातून मला स्वतःला माझं नवल वाटत होतं की अरे माझ्या हातातली पिशवी पडली, मी स्वतः पडले पण मला कुठेही लागलं नाही, हे कसं काय. आणि त्यामुळे काही गोष्टींवर इतका स्वतःचाच विश्वास वाढल्यामुळे एक जगण्याची उमेद मॅडम कडून मला मिळाली आणि मी खूप खूप धन्यवाद आहे मॅडम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मॅडम कडून नाही ना जयश्री, तुमचीच ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे ना. पण तुमच्यामुळे समजली ना मॅडम, त्या ऊर्जेकडे तुम्ही मार्ग दाखवला तो खूप महत्वाचा होता मॅडम. आणि तो मिळाल्यामुळे खूप आनंद झालाय. आयुष्यभर जन्मभर एक नवीन जन्म मिळाला आणि तो ऋणी राहणार आम्ही की मॅडम मुळे आम्ही आज जगतो असं झालं ते. का तर त्या ऊर्जेसोबत तुम्ही जोडलात आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी मंजुश्री मुलींसोबत जोडा. का तर मॅडम इतकं छान समजावून सांगतात, प्रत्येकांना त्या गोष्टीचे अनुभव येतात आणि आपण स्वतःवर बदल करू शकतो. तर हे खूप महत्वाचं आहे. आपल्या स्वतःसाठी आपण करायचं, का तर आपल्याला पुढे जगायचं, आपल्याला पुढे जायचं. तर एवढं लक्षात ठेवा आणि मंजुश्री मुलींसोबत सगळ्यांनी जोडा. आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू. खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा, तुलसी त्यानंतर मानसी. अच्छा, मंदाकिनी तुम्हाला. ओके, तुलसी, नंतर मानसी नंतर मंदाकिनी. हा, नंतर मॅडम मी हे करेल उद्या पुढच्या ह्याला. बर, काय हरकत नाही. हा, तुलसी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझं नाव तुलसी उत्तम देसाई आहे. मी मंजुश्री मॅडमची रेकी थर्डची स्टुडंट आहे. तर द मेन रिझन मी हे जे रेकी जॉईन केलं ते होतं की माझे अँगर इश्यूज खूप होते. ऍक्च्युअली मध्ये मी घरी माझ्या बहिणीचं खूप चिडचिड करत होती. तर मम्मीला त्याचं नेहमी असं असायचं की तू थोडंसं म्हणजे काम राहा, तू एवढं चिडचिड करू नको. तो आता मी जेव्हापासून मेडिटेशन करते तर मला डेफिनेटली जाणवते की माझा जो राग आहे तो कमी झालाय
म्हणजे मी आता म्हणत आहे की 100% झालाय, पण आय नो की जसं जसं मी मेडिटेशन करणार आहे तसं तसं तो कमी होणार आहे. त्याच्यात तर मला काय वाटत, नो डाऊट. आणि नंतर माझं एक स्पिरिच्युअल ग्रोथ झालेलंच आहे. आणि मी आता रोज सकाळी मेडिटेशनला उठते. ऍक्च्युअली मध्ये माझं 1 इयर पासून असं होतं डोक्यात की मला करायचंय, पण ते कधीच होत नव्हतं. आणि इथे आल्यापासून मी जेव्हा बघितलं की लोक ग्रुप मेडिटेशन करतायत, तर मला असं वाटलं की जर लोक करतायत तर मग आपण का नाही करायचं, ठीक आहे आपण पण काहीतरी एफर्ट्स द्यायला पाहिजे. आणि लोकांचे जे अनुभव ते सांगतात तेच एक सोर्स ऑफ मोटिवेशन असतं, की ते बोलतात की आमच्या ह्याच्यामध्ये एवढा एवढा बदल झालाय. तर मग मला पण असं वाटतं की मग आपण पण मेडिटेशन करावं, आपल्यामध्ये पण काहीतरी बदल दिसतील. तर ते एक मोटिवेशन ते नेहमीच असतं. आणि अजून एक मॅमने एक मनी मेडिटेशनचं सांगितलं होतं. त्याच्यामध्ये म्हणजे पैशांवर आपण जो बघतो तो नजरिया माझा पुन्हा चेंज झाला. मॅमने असं म्हणजे एवढं हे सांगितलं, आपण कसं असतं, आपण मग स्वतःकडे पैसे येतात त्यामुळे आपण खूप खुश असतो. पण दुसऱ्यांकडे जेव्हा तो जातो तेव्हा मग आपण थोडीशी जेलसी फील होते. तर ती बिलकुल नाही ठेवायला पाहिजे. की एक एक्सपिरियन्स माझ्या मम्मीला आलाय की तिने कसं केलं होतं की समोरच्यालाही जास्त भेटू दे मग आपल्यालाही भेटेल. आणि तो इनफॅक्ट तसं झालं. तो जो आमचा एक होता डीलर, त्याला त्याच दिवशी त्याचा पण बेनिफिट झाला, त्याच्यामुळे त्याने आम्हाला पण एक्स्ट्रा दिले. तर तो एक एक्सपिरियन्स भेटतो ना, त्याच्यामध्ये कसं एवढी खुशी होते की हा बाई आपण हे केलं तर ह्याचा एक एक्सपिरियन्स आलाय. आणि अजून एक म्हणजे की आता आपण नेगेटिव्ह पीपल जेव्हा असतात आपल्या आजूबाजूला, तर आपण त्या नेगेटिव्ह स्टेटमध्ये जातो. तर मला एक समजलंय की मला नेगेटिव्ह बिलकुल नाही राहायचं. जरी ते नेगेटिव्ह बोलत असतील तर मी बिलकुल बोलत नाही. मला माहितीये की नाही ह्याच्यामधून पण काहीतरी मार्ग निघणार. तर तो पण एक खूप छान हे अनुभव आहे. आणि ऍट लास्ट की आता तर मी अजून शिकते, म्हणजे स्टील आय एम लर्निंग, स्टील आय एम ग्रोईंग. अँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ लुकिंग ॲट लाईफ इज टोटली चेंज. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर इट. थँक्यू सो मच. खूप छान. खूप छान तुलसी. येस. मम्मी हेच म्हणत होती, माझी अबोल मुलगी बोलायला लागली ना तर मॅडम छान बोलते बरं का. येस. खरंच तुलसी थँक्यू असं मॅम. वाटलं नव्हतं की 3rd डिग्री पर्यंत तुम्ही एवढं घेतलं असेल. खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. बहुत बढिया. छान. नेक्स्ट. हा, मानसी के. मी व्हिडिओ सुरू करा मानुसी सगळ्यांनी. हा. मी मानुसी माझ्यावर तर हा मोठाच दुःखाचा डोंगर कोसळला, पण मी त्या रेखीमुळे सावरली गेली. मला म्हणजे मी रेखीत होती म्हणूनच सावरली. जसं मग दिवसभर म्हणजे मला असं दुःख वाटायचं, आणि जेव्हा माझं 9:30ला ग्रँड मास्टर चालू व्हायचं, तर तेव्हा मी माझे सगळे हे मित्र परिवार, रेखी मित्र परिवार मला दिसायचं. तेव्हा मी एकदम म्हणजे पूर्ण मी विसरून जायचं की मी दुःखात आहे एवढ्या मोठ्या. मी अगदी त्यांच्याबरोबर हसत खेळत राहायचे. आणि आता म्हणजे मला तर खूपच अनुभव आले आहेत छोटे मोठे, पण मी ह्याच्यातून खूपच हे झाली आहे, सावरली आहे. मला मॅडमचा पण मला म्हणजे जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं तेव्हा मला मॅडमच दिसायचे. आणि मी ते म्हणजे वाटायचं अरे मला एवढं सोबती मिळालं आणि मी कशाला दुःख करत राहू. त्याच्यातून मी हसत खेळत राहिली. आणि आता तर आमचं हे ग्रँड मास्टर संपतंय, असं संपतंय म्हणणारच नाही मी. मला तर मोठा परिवार मिळाला. मला माझ्याबरोबर एवढा मोठा परिवार आहे, तर मी कशाला घाबरू असं मला वाटतं. मी जेव्हा एकटी असते, म्हणजे मी एकटीच असते आता कधी कधी, तर मला या परिवाराची आठवण येते. की मॅडमची पण आठवण येते, सर्व परिवाराची पण आठवण येते, आणि मला खूप बरं वाटतं. मी सगळं माझं दुःख विसरून जाते. एवढं मला रेखीने दिलेलं आहे. तर मी म्हणते सर्वांनी तुम्ही रेखीला जोडा. आणि खरंच माझं तर एवढं मोठं दुःखातून मी सावरली आहे, तर तुमचं काय एवढे काय तुमच्यावर नाहीच आहे. तुम्ही सगळेजण तुम्हाला त्याचं मिळेलच फळ. मला मिळालंच आहे तर तुम्हालाही मिळेल. सगळ्यांनी जॉईन व्हा रेखीला, सर्वांनी. आणि मी खूप खूप आभार मानते मॅडमचे आणि माझ्या रेखी परिवाराचे आणि या ब्रह्मांडाचे खूप खूप आभार मानते. आभारी आहे मी सगळ्यांची. धन्यवाद. खूप छान. खूप छान. खूप छान. तुमचा अनुभव सांगा सगळ्यांनी. लोकांना नका आवाहन करू. लोक येतील त्यांना यायचं असेल तर. हो की नाही बरं? नक्कीच जोडतील. ज्यांच्या अंतर्मनामधून शेवटी ऊर्जेस. हं. आम्हाला एवढा फरक पडला म्हणजे मी तर रेकीमध्ये आली नसती ना मॅडम, तर मला वाटलं नसतं की मी एवढं मोठं दुःख झेललं येस. असतं, नसतंच मी झेललं असतं.
तुम्ही सांगा त्याच्यामुळे ना मी म्हणते सगळ्यांना. मानसी सांगा ना सगळ्यांना. हा, आता काय सांगायचं मला ते. बरं मी अं, सांगते सगळ्यांना. तर सर्वांना मानसीला अगोदरच पॅनिक अटॅक यायचे आपल्या, आणि खरंच त्या टेन्शन मधून बाहेर येण्यासाठी आल्या, आणि अचानक मिस्टरांची डेथ झाली. ओके. आणि ती पण अशी अचानक झाली की आश्रमामध्ये गेलेले होते सेवेला, आणि येताना रस्त्याने पडलेत, आणि अचानक मोठा धक्का बसला मायलेकांना. पण लेकाचं असं म्हणणं आहे त्यांच्या मुलाचं की मॅडम, आता माझी आई आई कशी राहील, कसं करूया, आईला हा विषय सांगूच कसा त्यांच्या मुलाचा. पण त्यांना एक अगोदरच ऊर्जेनी सोबत घेतलेली होती, त्यामुळे मानसी या सगळ्या धक्क्यामधून सहजपणे बाहेर निघाल्या. ना पॅनिक अटॅक आला, ना काही. आणि त्यातच महत्वाचं म्हणजे मानसीनी मुलाला सांभाळलं. ओके. थँक्यू त्या युनिव्हर्सचे. हो, खूप थँक्यू खूप युनिव्हर्सचे. थँक्यू. आणि तुमचे पण. तुमचे तर खूपच, कारण तुमच्यामुळे सगळं मिळालं. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. की दुःखामधून सुद्धा बाहेर येण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. सोपी नसतं. जेव्हा एखादा आपलं माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातं, पण आयुष्याला जेवढ्या लवकरात लवकर पुन्हा सुरुवात करता येतं, ते खूप महत्वाचं असतं. त्या सोलच्या विकासासाठी सुद्धा जाणाऱ्या, आणि स्वतःसाठी सुद्धा. खूप छान. खूप मस्त मानसी. धन्यवाद मॅडम. खूप छान. आणखी नेक्स्ट आपले बिरांडी दादा दिसले होते मला. बोला सुरेश दादा. अचानक आले. अनुभव सांगायचा आहे तुम्हाला? रेकीचा अनुभव. अनुभव सुरत, तुम्ही पुढे आले, आम्हाला वाटलं अनुभव सांगायचा आहे. बोला. वृषाली पथरे बोलतील त्यानंतर. मी कंपनीत आहे जरा. कंपनीत आहे. ओके. मला वाटलं तुम्हाला शेअरिंग करायचं आहे का? ओके. कोण हो. करणार आहे? बोला लवकर लवकर. हा. रेकी फर्स्टचे सदस्य आता जे नेमके सेकंड डिग्रीला गेले, आठवड्याभरामध्ये तुम्हाला स्वतःत काय बदल वाटतो? उषाबाई, एका आठवड्यात काय स्वतःला छोटा मोठा काय असे ना, काय बदल वाटतो? उषाबाई काटकर. वृषाली, भाग्यश्री. छान वाटतं मॅडम, एकदम असं फ्रेश वाटतं की आपण म्हणजे ज्या ज्या गोष्टींची मला भीती वाटायची किंवा मला असं डेअरिंग व्हायचं नाही काही गोष्टी करण्याचं, सतत असं टेन्शन मध्ये असायचे मी काही ना काही, म्हणजे माझ्या घराचे किंवा घराच्या आजूबाजूचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी. पण मला आता त्या गोष्टीकडे माझं लक्षच जात नाही. मला सतत दिवसभर हेच असतं डोक्यामध्ये विचार. मेडिटेशन करायचे, संध्याकाळी सेशन आपल्याला अटेंड करायचे, आणि दिवसभर माझं या कामातच वेळ जातो सगळा या विचारांमध्ये. आणि शरीरामध्ये जो त्रास व्हायचा मला मणक्याचा, आणि म्हणजे बसता उठताना यायचं नाही किंवा दिवसभर म्हणजे असं फ्रेश नाही वाटायचं, सारखी झोप यायची डोळ्यावरती. तर मग त्यामधून पण मी बाहेर आले मॅडम खूप. मला असं मणक्याचा म्हणजे मी त्रास ते थोडाफार कमी औषध पण वाटतो? चालू केलेलं आहे. हो, कमी वाटतो मॅडम. खूप छान. औषध पण पूर्ण मी ते चालू केलं होतं ना, त्याचा पण इफेक्ट आहे, आणि हे पण चालू केल्यामुळं त्याच्यामुळं यस, पण मला असं फ्रेश वाटतं एकदम. पूर्ण मणक्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा, काळजी करू नका. आता नेमकं आपला आज सेकंड डिग्रीचा शक्तिपात झाला ना? हो. हा, नक्कीच. म्हणजे आता पूर्वी आठवड्यात अशी मानच धरता यायची अजिबात. हं? मान धरताच यायची नाही मला अजिबात पूर्वी. पूर्वी कसं होतं, मान हा, अशी धरता येत नव्हती. एकदम म्हणजे असं जरा 5-10 बसलं की लगेच गळून यायची मान, असं लगेच खाली झोपावंसं वाटायचं. मानेवरती पाठीमागे इथं असं एवढं म्हणजे असं एवढं सुजलेलं आहे माझ्या इथं हा. मानेवरती. ते आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. म्हणजे ही सगळी सूज असायची पूर्ण इथं बॉडीवरती माझ्या. हं. आणि सकाळी उठले ना, एक काम करायचं थोड्या वेळ झोपायचं, एक काम करायचं थोड्या वेळ झोपायचं, असं चालू असायचं माझं. आता त्याच्यामुळं मला आता आता बरं वाटतं मॅडम. मी सकाळी 4:30-5 ला उठले तरी रात्री 12, 11:30, 12 झोपते. दिवसभर आडवं पडता नाही आलं तरी पण मला असं म्हणजे जास्त त्रास होत नाही काही. खूप छान. बहुत बढिया. खूप सुंदर. उषाताई, आता तर 10 दिवस झाले तुम्ही मेडिटेशन करताय.
मग गोळ्या औषधी आपल्याला अगोदरही सुरू होते की नाही. पण आता मात्र आपल्याला हो. ऊर्जेने निवड केलेली आहे, तर खूप जास्त चांगला रिझल्ट तुम्ही देणार आहात. बहुत बढिया. हो, जर माझी 10 दिवसात तुम्ही एवढं करू शकता, औषधं बंद झाली पाहिजे. 100% होणार, औषध काळजी बंद करू झाली नका. पाहिजेत माझी. होणार होणार, पूर्ण होणार. येस, मला हो. पूर्ण विश्वास आहे, पूर्ण होणार, काळजी करू नका. ओके. मग कुसुमबाई, तुमचा माईक सुरू करून ठेवा, ओके. मी येते तुमच्याकडे. हा, चला नेक्स्ट बोला. पहिल्या डिग्रीच्याच लोकांना संधी देते मी पटापट. बोल अदिती, तूच. आता आणखी कोणाचं नाव घेतलं होतं? पूनम, अदिती नंतर पूनम. पटकन पटकन हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मला खूप फरक जाणवतो माझ्या शरीरामध्ये. हलकं पण वाटतं. परत माझ्या इथे ना इन्फेक्शन सारखं असं दुखत असायचं, कधी कधी असं अटकल्यासारखं वाटायचं. पण ते आता मला पूर्णपणे क्लिअर वाटतं. असं मानबिन दुखत नाही. इथपर्यंत ते दुखायचं मानबिन, ती आता दुखायची बंद झाली. परत स्टोनचं पण दुखायचं मला, पण ते आता जाणवत नाही की दुखतंय वगैरे असं. स्टोनचं एका बाजूला दुखायचं, किडनीच्या बाजूला, पण आता जाणवत नाही ते दुखतंय असं. आणि खूप शरीर छान, पण खूप हलकं वाटतंय आणि खूप असं छान वाटतं असं. सुंदर, बहुत बढ़िया, हम्म. खूप छान अदिती. चला पूनम, किरगुप्पे. हा, अं, माझ्या आता एक आठवडा झालं मी तुमच्या सानिध्यात आहे, पण ओव्हरऑल मला खूप चांगलं प्रोग्रेस वाटत आहे. पॉझिटिव्हिटी खूप वाढलेली आहे. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा अप्रोच मध्ये खूप चेंज झालेला आहे आणि कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे. हे बदल मला निश्चितपणे जाणवत आहेत. येस, खूप छान. बाकी थँक्यू. शारीरिक बदल तब्येतीचा सुधार होईल ना हळूहळू, हो जाएगा. येस, थँक्यू. खूप छान. बोला बोला पल्लवी, खूप वेळच्या अशा अशा करू राहिल्या. पल्लवी, आपल्या कुसुमबाई नंतर तुमच्याकडे येते. कुसुमबाई. हॅलो मॅडम, आत्मा आत- नमस्ते. आत्मा नमस्ते. हो, माझं मणक्याचं थोडं दुखतंय अजून, मला बसवत नाही जास्त. हा, चेहऱ्यामध्ये फरक पडलाय, सगळे घरातले म्हणताय का तू छान दिसते आता. आणि आज पाय खूप चावतोय एक अजून. बर. हो, आणि पाठीला खूप रक्त लागते, बाकी सगळं हा व्यवस्थित आहे. हा, पायलाही दुखू राहिला एक. बर. हो, राघोबा पाय कुठे गेली? राग राग काय म्हणते आपला राग? राग खूप कंट्रोल झालाय. बर. हे रागाला पहा. नियंत्रण. हो, हं, राग कमी झालाय माझा. बर. हो, पण कुसुमबाई, पाय तो खूप राग, दुखत. हो. हा, तो राग कमी झालाय की नाही, तो पूर्ण निघाला की तो पाय पूर्ण बसला, काही काळजी करू नका. हो, आणि झोप ओके. पण यायला लागली. हो, आणि नाच झाली. मी काल नव्हते मॅडम. बर. मला नाच झाली. हो, मुलगी झाली माझ्या मुलाला. अरे वा, खूप छान. हो, काल मस्त. मी नव्हते ना. हो. हा, येस, छान छान, मस्त. बघ, थँक्यू. हो. अभिनंदन तुमचं. तर हो. येस, बघा, तुम्ही आतमधला जो जसा जसा राग निघत जाईल ना, तसे तसे सगळे A to Z विकार निघतात आपले 3rd डिग्री हो, पर्यंत. बघा तुम्ही. मेडिटेशन करते मी रोज, सगळे पण करते रोज. हा, बहुत बढिया, खूप हो, सुंदर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ताई, थँक्यू. थँक्यू, खूप धन्यवाद. अभिनंदन. हा, बोला. आपल्या कोण? पल्लवी. हा, भाग्यश्री. पल्लवी दुसऱ्या. हा, मॅडम आत्मा नमस्ते. मॅडम मॅडम आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. मॅडम जेव्हा शक्तिपात झाला ना, तेव्हा असे हात दुखले होते ना, तेव्हा ती मांडी अशी जड झाली आणि एका हाताला पण असं जडत्व आलं होतं मॅडम. हा, मॅडम असं होतं का? हा, पण मॅडम मला ना असं म्हणजे ऊर्जेचं काय असं जाणवत नव्हतं मॅडम मला. म्हणजे जाणवेल काय ना, असं म्हणजे जाणवेल जाणवेल. पहिल्या हाताला मला खूप छान वाटलं, रडू आलं. म्हणजे सर्व असं माझ्या शरीरातलं काय निगेटिव्ह असं निघून गेल्यासारखं वाटलं. पण आज जरा मला थोडी कन्फ्युज झाली मॅडम. मला काय हरकत असं नाही, हरकत नाही, हरकत नाही. पहिल्या वेळेस निघून गेलं ना सगळं नकारात्मकता, हो, मग आता हो. परत कशी का जाणवेल? ती गेली आहे ना, तुमच्या लक्षात नाही येत का? हो. हा, छान येस. वाटलं. हम्म. अच्छा, तुम्ही मेडिटेशनला लागल्यापासून स्वतःला काय बदल वाटतो पल्लवी? छान वाटतं मॅडम, फ्रेश वाटतं. घरामध्ये पण सगळं आनंदी आनंद आणि छान सगळं व्यवस्थित आहे सगळं मॅडम. खूप मुलांची सुंदर, चिडचिड वगैरे म्हणजे शांतता वातावरण सगळं तिथल्या तिथे. खूप छान. सुंदर. माझ्यामध्ये पण बदल वाटतो. वा, छान. हम्म. भाग्यश्री. त्यानंतर श्रद्धाकडे येते. खूप छान वाटते मॅडम मेडिटेशन चालू केल्यापासून. एकदम मस्त रिलॅक्स फील होतं, एकदम आनंदी, पूर्ण थकवा जातो शरीरातून, उत्साही वाटतं एकदम. खूप छान वाटते.
थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, श्रद्धा करता का माईक सुरू? हा, मग मंजुळाबाई तुमच्याकडे येते मी. हा, येते येते, एक मिनिट. त्यानंतर दुसऱ्या पल्लवीकडे जाते, आत्मा नमस्ते मंजुळाबाई मॅडम. नंतर. आत्मा नमस्ते. खूप फरक जाणवला मॅडम. खूप म्हणजे चिडचिड व्हायची ती खूप कमी झाली आहे. त्याच्या अगोदर पण मी मेडिटेशन करायची, पण सहस्त्रार चक्रावर थोडी टिंगलिंग होत आहे. मग डाव्या बाजूनी पाठीवरती डाव्या बाजूनी थंड हे व्हायब्रेशन थंड जाणवत आहेत. पायातून अशी गरम गरम ऊर्जा निघते आणि खूप म्हणजे चिडचिड कमी झाली आणि फ्रेश वाटायला लागले. छान. येस. हो, पण आता भीती विश्वास. जी वाटत आहे ना, म्हणजे हा हो, हा. भीती जी वाटत आहे ना ती अजून कमी झाली नाही. नाही नाही, आता आपण फर्स्ट डिग्रीलाच आहे ना, आता फर्स्टलाच आहे ना. हा, हो. मग जाईल जाईल, काळजी करू नका, तुमची भीती पण पूर्ण जाणार. ओके, माझा मी शब्द सांगितलाय ना, ऊर्जा मदत करणार भीती जाण्यासाठी. हो, ऊर्जा मदत करणार. ओके. माझी भीती आहे मॅडम. हा, बर. माझी पण भीती. बोला, कोण बोलला आता माझी भीती? मी बोलत होते मॅडम. बोला पल्लवी. हा, माझी भीती ना मॅडम, माझा मुलगा म्हणजे 1 वर्षाचा होता ना, तेव्हा तो असं 10 फुटावरनं खाली पडलेला. तर त्याच्यानंतर मग मला असं आतापर्यंत, आता तो 6 वर्षाचा पूर्ण आहे, पण असं घरामध्ये काय पडलं किंवा झालं का अजून मला म्हणजे ते धक्का बसल्यासारखं होतं. तो कुठे बाहेर गेला तर मी सारखे म्हणजे त्याच्या मागे वेदान वेदान करत असे, म्हणजे कुठे बाहेर खेळत असलं तरी पण म्हणजे तो एक मला धाकच झाला मॅडम. शाळेत गेला तर हा पडणं झडणं त्याचं चालूच असतं मॅडम नेहमी. आणि मग ती एक भीतीच राहिली मॅडम माझ्यामध्ये अजून पण, कारण की तेवढ्या जोरात पडले ना मॅडम वर्षाचं असताना. मग ती काळजी भीती नका माझी. करू. तुमचा लेक तुमच्या लेकही सुरक्षित राहील, तुमचा मुलगाही सुरक्षित राहील, आणि तुमच्या पण मनातली ती भीती निघून जाईल. थोडासा वेळ द्या पण. हा, कारण आपण अजून सुरुवातच आहे आपली. ओके, 100% निघून जाणार ती भीती, काळजी करू नका. हा, आणि तुम्ही त्याला फक्त ब्लेसिंग करत राहा, त्याची काळजी नका करत जाऊ. तो पडला असेल का, तो पडझड का करतो, कारण तुमच्या डोक्यात ते विचार आहेत पडझडचे. तो पडेल, त्याचं असं होईल, त्याचं तसं होईल, तशी एनर्जी नका देऊ त्याला. छान ब्लेसिंग करा. ओके, माझं बाळ सुरक्षित आहे. आता मी तुम्हाला पिरॅमिड शिकवलेलं आहे की नाही. ते त्याला दररोज करा, झालं काम. 2 मिनिटाचं काम, 5 मिनिटाचं. ओके. हा, कोणाकडे जाणार होती? मंजुळाबाई बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. बोला मॅडम, माझ्या डोक्यात आहे ना कंटिन्यू निगेटिव्ह विचार यायचे. मी म्हणजे स्वयंपाक पण करत असले तरी ते विचार माझ्या डोक्यात राहायचे. आणि मला कळायचंही की असे विचार नाही केले पाहिजे, हे चुकीचं आहे, पण ते मला थांबवताच येत नव्हते. पण तुमचे व्हिडिओ बघितले, सेशन मध्ये पण बऱ्याच गोष्टी कळाल्या. तर आता मी विचार आला तरी हे करते की नाही, आपल्याला हे नाही करायचंय, स्वतःला थांबवते. म्हणजे अजून एवढं हे नाही, मेडिटेशन करतेय, पण मला आता त्याच्यातून बाहेर पडता येत आहे. येस. अरे, आपण अजून पहिल्याच डिग्रीला आहे ना मंजुळाबाई, आहे की नाही बरं? आपण नेमकं आज आता सेकंडला पाऊल टाकलाय. बघूया ना, बघा तुमचा लेक किती खुश आहे, तर त्यांनी तुम्हाला सोडून दिलं म्हणून, हो ना. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तो 2 वर्षापासून घरीच होता. म्हणजे 18 वर्षानंतर त्यांचं स्कूल बंद असतं, म्हणजे स्कूल नसतं त्यांना, मतिमंद स्कूलमध्ये होता तो. आता 2 वर्षापासून घरीच होता. कार्यशाळेमध्ये काही दिवस केलं, तर अचानक आमच्या आधीच्या ओळखीच्या मॅडम ज्या शाळेत होत्या ना, ते MGM ला आहे, तर त्यांचा एक फोन आला आणि त्याला ट्रेनिंग साठी बोलवलं परत. तिथं पैठणी विणल्या जाती, त्या पैठणी विणायला ट्रेनिंगला बोलवलंय त्याला. वा वा आणि तो वा 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 वा. दिवसापासून. खूप ही अभिनंदन. सगळ्यात खूप मोठी अभिनंदन. आनंदाची गोष्ट आहे. येस 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 येस. म्हणजे खूप छान. कंटिन्यू टेन्शन असायचं की याला आवडणारं काम याला भेटलं पाहिजे बाबा. हा कंटिन्यू बरोबर. घरात बसून मोबाईल टीव्ही याच्यातच करायचा. हा हा आणि हा. तो पण खूप खुश आहे आणि मी पण त्याच्यापेक्षा जास्त खुश आहे. येस आणि हे सगळं ऊर्जेसोबत जोडल्यामुळे झालंय मॅडम, असं मला वाटतंय. येस. ऊर्जेसोबत जोडल्यानंतरच झालं आहे, हे तेवढं सत्य आहे ताई. हो.
आणि खूप छान. त्यामुळं मी ऊर्जेचे पण धन्यवाद मानते आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान. ही ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला खूप तंदुरुस्त ठेवणार आहे मंजुळाताई. कारण तुमच्यावर तुमच्या दोन्ही बाळांची मोठी जबाबदारी आहे. ते स्वतः स्टेबल होणार असं आपण प्रार्थना करूया आणि तुम्ही सुद्धा तंदुरुस्त राहाल त्या सर्वांसाठी. खूप छान. थँक्यू मॅडम. खूप थँक्यू. येस. बोल. थँक्यू पण. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स. जा आता छान कामाला लागा. आहे ना? येस, नक्कीच यश मिळणार. ओके. हा. आत्मा नमस्ते अं, मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. कोण बोलणार? कोण बोलणार? पल्लवी दुसऱ्या वाट बघताय. आत्मा नमस्ते. अस्मिता आत्मा बोलायचे? नमस्ते चला. मॅम. हा. हा, आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. हा, ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मॅडम माझं एक्झर्शन खूप व्हायचं तर थकवा खूप यायचा. 9:30-10 वाजले की मला झोप लागायची. तर आता झोपायच्या वेळेला मेडिटेशन केल्यावर असं वाटते की म्हणजे सकाळी जसं फ्रेश वाटते तसं वाटते. आणि पिरियडच्या माझ्या थोड्या त्या 3-4 दिवसामध्ये मला खूप त्रास व्हायचा. तर आता ह्या काळामध्ये मला फ्रेश वाटलं, काही तसा फारसा त्रास नाही झाला. आणि मेन म्हणजे मला आध्यात्मिक प्रगतीसाठी असं वाटत होतं की आपण रेकी ऊर्जेसोबत जोडावं. स्वामी महाराजांचं करते मी. म्हणजे त्याही ज्या सेवा आहे त्या नियमितपणे नव्हत्या होत जे पाहिजे ते. तर आता अपेक्षित होऊन राहिलं जे दिवसभरामध्ये जे असं टार्गेट असतं की हे झालं पाहिजे आज आपलं दिवसभरामध्ये, तर ते होत राहिलं. येस, बघा 10 दिवसाच्या 7 ते 10 दिवसाच्या मेडिटेशन मध्ये पल्लवी बहुत बढिया. खूप हा. सुंदर. खूप सुंदर. जो काही पिरियड मधला त्रास आहे ना, तर महिलांना आपण बोलायला म्हणजे घाबरतो किंवा बोलत नाही. पण सांगू अनेक महिलांचं असं सांगणं आहे की मॅडम ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळल्यानंतर पेनलेस पाळी काय असते हे अनुभवली. ओके. वेदना नाही होत. ओके. हा. तुम्ही जुडा ऊर्जेसोबत, बरोबर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे एक 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 बरं होत जातं. आपले चक्र हा. बॅलन्स होतं म्हणून या सगळ्या गोष्टी होतात पल्लवी. खूप हो, छान. आणि तुम्ही ते आज जे स्वप्नांचं सांगितलं ना मॅडम, ते माझ्या बाबतीत बऱ्याच प्रमाणामध्ये घडतं ते. तर होणाऱ्या गोष्टींचं इंटिमेशन मला बऱ्याचदा असं स्वप्नांमधून मिळत असते, किंवा मग निगेटिव्ह एनर्जीचं पण मला बऱ्याचदा स्वप्नामध्ये दिसतात. तर आता त्याच्यावर मेडिटेशन थांबूया. केल्यावर कदाचित फरक पडेल असं वाटतं. कदाचित नाही. हा, हा पडेल, पडेलच. हा, कदाचित नाही, त्यावर फरक पडेलच. ओके. हा. येस, खूप छान. खूप सुंदर, खूप सुंदर. बोला अस्मिता. थँक्यू मॅम. थँक्यू रेकी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अस्मिताला एक संधी देते, मग थांबूया आपण. आम्ही हो ना? बाहेर होतो, आम्ही दोघी पण बाहेर आहोत. दोघी अक्कलकोटमध्ये पण? आलोय, अक्कलकोटला आलोय आम्ही मॅम. अरे वा, छान 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 छान. मज्जा करा, मज्जा करा. अरे मग बाहेर आहात, व्हिडिओ सुरू हो. खूप छान. ओके. सर्वसमावेशक एक शेवटचा अनुभव आपले कृष्णा दादा सांगतात सगळ्यांना, आणि मग आपण थांबूया. हो ना? सोबत त्यानंतर आपण प्रश्न ऐकूया. ओके. आणि मग आपण पुढे हॅलो. हॅलो, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा. सर सर्व टॅरोटचा अनुभव सांगा. टॅरोटचा हा टॅरोटचा सांगा. टॅरोटचा त्यांचे रेखीचे अनुभव रोज, कधी कृष्णदादाला नवीन अनुभव विचारला ना तर रोज नवीन सांगणार. आपल्या सेशन मध्ये असे काही सदस्य आहे, रोज नवा अनुभव घेतात. सांगा तुम्हाला जे वाटलं ते, टॅरो किंवा रेखी काही पण सांगू शकता. रेकीचा मला चांगला फायदा झालेला आहे. आणि माझं जवळजवळ डॉक्टरचं बिल पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे माझं आता. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणि तसंच मी एकटाच नाही, आमच्या घरातले जे सगळेच मेंबर आहेत, सगळ्याच मेंबरांचं डॉक्टरचं बिल पूर्णपणे कमी झालेलं आहे. आम्ही सर्वांना सकाळी रेकी देतो पहाटेच्या वेळेला. त्यामुळे सर्वांचं डॉक्टरचं बिल कमी झालं, कोणाचं काही दुखायचं सगळं कमीत कमी बंद झालेलं आहे.
म्हणजे सर्व आता तंदुरुस्त झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आता. कारण रेकीमय कुटुंब झालेलं आहे. सर्व रेखीमय कुटुंब झालेलं आहे. येस, खूप सुंदर, आणि खूप माझे तर छान. अनुभव भरपूर आलेले आहेत. मला लहान मोठे अनुभव तर नेहमीच येत असतात, नाही असं नाही. पण काही गोष्टी सांगायच्या नसतात त्यामुळे मी काय सांगत नाही. पण मेन अनुभवाचे मी सांगितलेले आहेत तसे. पण अनुभव येस, भरपूर येतात. येस, ऊर्जेसोबत चालताना खूप अनुभव येतात. दादा तुम्ही टॅरो आणि रीडर्स पण होत आहात आता, बरोबर? हो, झालं तर टॅरोट जर सांगायचं झालं तर कधी कधी मी ज्यावेळेला कार्ड काढतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला ते अगदी बरोबर पडतं. बरोबर पडतं. ते नंतर मला म्हणतात, अगोदर जर त्यांना पटलं नसेल, जर रागाला असेल, तर काही वेळेला काय होतं, ते नंतर शांत झालं की येऊन मला सांगतात की तुमचे जे कार्ड काढले, तुम्ही जे सांगितलं ते अगदी सत्य आहे म्हणून. येस, म्हणजे खूप छान. मनामध्ये त्यांच्या त्यावेळेला भावना होते काही वेळेला, पण नंतर ते मला येऊन खरं सांगतात हे असं असं आहे. आणि कारण जे जे कार्ड काढले ते म्हणजे जवळजवळ सर्व अनुभव मला चांगल्या प्रकारचे मिळालेले आहेत. 4-5 लोकांचे ते काढलेले आहेत. मी चांगले अनुभव मिळाले आहेत मला. खूप सुंदर, खूप एक छान. तर लेडीज येऊन माझ्या पाया पडत होते, ती मला चांगलं सांगितलं म्हणून. मला पाया काय पडू नका म्हणलं आमच्या, मला आम्हाला जे वाटलं दिसलं आम्ही तुम्हाला ते सांगितलं म्हणलं फक्त. येस, खूप छान, मस्त, खूप सुंदर. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायला आपल्याला मदत करत असते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा कुठे आहे तर आपल्याच आतमध्ये आहे. आपल्याच आतमधल्या ऊर्जेचा आपल्याला पुन्हा नव्याने शोध घेऊन या ऊर्जेचा योग्य पद्धतीने वापर करून आपण या ऊर्जेसह एकरूप होत असतो. तर अगदी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. मी सगळ्यांना सांगेल, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आर्थिक संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये भरभराट आणते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर येईल, तो नंबर आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल तर आपण ग्रुप जॉईन करू शकता. आणि आता सगळ्यात मोठी अनाउन्समेंट अशी की येत्या अनेक लोकांची मागणी आहे, त्या मागणीला अनुसरून आपण एक विषय एक बॅच अशी डिक्लेअर करतो आहे की काही सदस्यांना ते झालं की फोन लावला. सुटी नसते आणि आपले सेशनची वेळ आहे दुपारची आणि रात्रीची. या वेळेमध्ये अनेक सदस्य असे आहेत की त्यांना सुटी नाही आहे, तर एक स्पेशल मागणी आलेली आहे की फक्त रविवारचं सेशन घ्या मॅडम. ओके, फक्त रविवार. तर आम्ही दररोज 40 ते 50 मिनिटाचं सेशन घेतो. त्यामध्ये कधी मेडिटेशन, कधी सेशन, कधी मेडिटेशन, कधी सेशन असं घेत असतो. तर आपण प्रत्येक रविवारी ऊर्जेसोबत जुडून दर रविवारला 2 तासाचं या सदस्यांचं सेशन घेणार आहे आणि 1.5 महिना रेग्युलर हे सेशन असतील. या पद्धतीने त्यांना त्यांच्यासाठी ऍप ओपन केलं जाईल, त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातील, मेडिटेशन दिले जातील आणि त्यांना विशेष लाईव्ह सेशन सुद्धा दिले जातील. तर ज्या ज्या सदस्यांना या पद्धतीमध्ये किंवा जे आपले आप्तस्वकीय मित्रमंडळी आहेत ज्यांना स्पेशल रविवारच्या सेशनला अटेंड करायचं आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला मिळालं तर आपण त्यांना एखादा शनिवार सुद्धा ऍडजस्ट करूया, पण तरी आपण रविवारच आज रोजी डिक्लेअर करत आहे. संडे स्पेशल. ओके, संडे स्पेशल बॅच. तर सेम प्रोसेस हीच राहील, त्यांना ट्रेनिंगही हेच राहील, फक्त आणि फक्त सेशन मात्र रविवारच्या रविवारी होतील. तो वेळ डिक्लेअर केला जाईल रात्रीचा. आपलं हे सेशन संपल्यानंतर जवळजवळ हे सेशन ते असतील तोपर्यंत आपण 9:30ला संपवणार. अगदी वेळेवर आपलं सेशन सुरू करणार आणि 9:30 ते 11:30, 9:30 ते 10:30 ते 11:30 असं त्यांचं सेशन चालेल. ओके, किंवा सकाळचा वेळ दिला जाईल. तर या दोनपैकी एक वेळ असेल
होता होईपर्यंत संध्याकाळचा वेळ असेल आणि विदेशातील सुद्धा काही सदस्य आहेत की त्यांना त्यांच्या वेळेनुसार आपला वेळ रात्रीचा मॅच होतो आहे, तर त्यांचे पण मेसेज आहेत. तर असतील असं कोणी आपले आप्तस्वकीय किंवा आपल्यापैकी कोणी, तर नक्कीच फक्त संडे स्पेशल बॅच मध्ये जॉईन करा. संडे स्पेशल बॅच मे बी नेक्स्ट संडे पासून सुरू होऊ शकते, तर आपण आपलं नाव नोंद करून ठेवू शकता. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. सध्या तरी तुम्हाला एकाच ग्रुपला जॉईन करायचं आहे जानेवारीच्या. ओके, ती बॅच आपली सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळवलंच जाईल. पुन्हा नवीन बॅच आता नाही, पुढच्या सोमवार मंगळवार पासून नवीन बॅच सुरू होईल. आताच्या या आठवड्यामध्ये आपली 3rd डिग्रीची बॅच संपलेली नाही आहे, तर ही बॅच संपल्यानंतर आपण पुढची बॅच सुरू करू. ओके, नवीन बॅचचे ऍडमिशन वेगळे होतील आणि फक्त संडे स्पेशल बॅचचे ऍडमिशन वेगळे होतील. दोन्ही बॅचचे सोबत ऍडमिशन होतील आणि विद्यार्थ्यांच्या बॅचला सगळ्यांनी दिलेला छान रिस्पॉन्स याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. सगळ्यांना आत्मा नमस्ते. कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. नवीन सदस्य आत्मा पण नमस्ते. प्रश्न विचारण्यासाठी व्हिडिओ सुरू करावा लागेल. ओके, ग्रुप जॉईन केलेला आहे सगळ्यांनी. जर केला नसेल तर मी तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकते आहे 1 मिनिटासाठी. तोपर्यंत तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. ज्ञानेश. चला तर येथे आपण तुम्हाला लिंक टाकली आहे बघा. तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. जे नवीन सदस्य असतील, ज्यांनी अजून ग्रुप जॉईन केले नाही, इथे चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक टाकलेली आहे. काय म्हणता कल्पना ताई? हॅलो, हा बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मला जॉईन करायचं आहे आपला क्लास, तर मग मी रविवारची जॉईन करू शकते का? हा, तुमची इच्छा. तुम्हाला जर प्रत्येक रविवारचं जॉईन करायचं असेल तर प्रत्येक रविवारचा करा, नाही तर रेग्युलर बॅच जॉईन करायची असेल तर रेग्युलर करा. रेग्युलर बॅचला रोज असतं का सेशन? हो हो, रोज सेशन असतं. रोज असतं. फक्त वेळ दिलेला असतो की वेगवेगळ्या बॅचेस आहे ना. 4ची बॅच असते आपली, एक 7:50ची असते, एक 8:40ची असते. ओके, कसं तर काही वेळ रोज म्हणजे मी तर घरीच असते, पण जर नाही जमलं काही सेशन तर नाही जमले तर रेकॉर्डिंग असते. कारण माझं 4:30 ते 5:30 मला जो ऑक्सिजन आहे त्याच्यासाठी ऑल इंडिया लेवलचं सेशन असतं आमचं ताई, एक्सरसाइजचं. आपल्या सेशनची वेळ असणार आहे 8:40 जे नवीन सेशन सुरू होणार. रात्रीचे 8 का? यस, 8:40. चालेल मॅडम. पण माझ्या दुसरीकडे 3 लेवल झालेत मॅडम, मग मी नंतर काय करू शकते तुमच्याकडे? आपण बोलूया यावर नंतर. चालेल 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 चालेल. Yes. तुम्ही सांगाल चला. तर सुरुवातीपासून पण मी चालू करेल मॅडम. ओके ओके ओके, चला. जे नवीन होऊया, आता आपण मेडिटेशन करूया आणि आपण त्या अगोदर रेकॉर्डिंग बंद करूया. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम.